आज व्हिडिओची सुरुवातच मी माझ्या मावशीच्या घरातून करते. खिचडी. वाव, मटणाची भाजी सारखं दिसतंय. तर आज भेटूया माझ्या मावशी सोबत. ही आहे माझी मावशी जी संभाजीनगरला राहते. तर लग्नाच्या आधी म्हणजे 11वी-12वी नंतर मी मावशीकडेच राहिली आहे 7-8 वर्ष. माझी डिग्री असेल, माझा जॉब असेल, तर इथे राहूनच मी केलाय कंप्लीट. ही दूध घ्यायला गेली होती. तोंडगाला पोहती पण तू चोरून आणलं का डेअरी मधलं दूध. हा जोरो. सिया मावशी कुठे गेली होती दूध आणायला? तोडकाला पोहती पण मावशी. किती क्लिअर येतोय जोरो. ओ हा, झोप पण झाली आता. तू लागते काय पण अभ्यास चालू आहे फिजिक्सचा पेपर. आपण आदितीची हँड रायटिंग बघूयात. ही कोणाची आहे? नाही नको ही कोणाची आहे? ती नको बघू ती छान आहे ना ग. ती रफ आहे. अच्छा, रफच एवढी भारी. मग तुझी हँड रायटिंग कशी आहे ओरिजिनल? तू घाल ही बघ. अच्छा, छान आहे ग. लग्नाआधी तर मावशीकडेच राहायचे, नंतर लग्नानंतर पुण्याला राहिलो, मग नंतर ठाण्याला, आता परत पुण्याला. आणि इकडनं संभाजीनगरला जायचं असेल किंवा संभाजीनगरनं इकडे यायचं असेल तर बस पकडायची असते संभाजीनगरवरनंच. आणि तिथे मावशी राहते, तर नेहमी मावशीकडेच राहणं, खाणं पिणं असतं. तर दुसरी मम्मीच म्हणता येईल असं. माझी मावशी आहे, ती मावशी तर जसं की मी म्हटलं मावशी वाटतच नाही, ती आमची एक मैत्रीण. आणि तिच्या घरी जाऊन खरंच एवढं मन खुश होतं. हे फक्त माझं एकटीचंच म्हणणं नाही, माझ्या भावाचं आकाशचंही तेच म्हणणं आहे. म्हणजे तो सुद्धा आला ना एक वेळेस मम्मीला भेटणार नाही, पण माझ्या मावशीला भेटल्याशिवाय जाणारच नाही. अगदी लहानपणापासून तिने मला आणि आकाशला सांभाळलं आहे मम्मीसोबतच. तर खूप इम्पॉर्टंट पर्सन म्हणू शकतो ती लाईफमधलं, की ती म्हणजे माझी मावशी. तर सियाची जावळ करायची आहे, तर त्यासाठी आम्ही गावाकडे आलो आहे. तर आज सकाळीच पोहोचलो संभाजीनगरला 5:30 वाजता. तर मग आशू आला होता आम्हाला घेण्यासाठी स्टँडला. तर घरी आलो, थोड्या वेळाने मस्त असं जेवण झालं, जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, दाखवलं. आणि नंतर चहाचा ब्रेक झाला. अदिती गेली होती डेअरीवरनं दूध आणायला, दूध संपलं होतं. त्यानंतर आता माझी नाही तर सियाची मावशी बनवते नूडल्स, कारण की ती मस्त अशी नूडल्स बनवते. आणि मी आधी कधी घरी बनवलेले नाही, बाहेर खाल्लेत खूप वेळेस. पण म्हटलं ठीक आहे, आता अदितीकडनं काहीतरी शिकून घेऊ. म्हटलं चल बनव, म्हणजे मग खाणं पण होतं आणि शिकणंही होतं. काय घेतलंय आपण? ही सगळी सामग्री घेतली आपण. अद्रक लसूणची पेस्ट, 4 सॉस, नूडल्स आणि चॉप केलेल्या ह्या भाज्या. शेजवान मेजरमेंट सेम का सगळ्यांचं? थोडा कमी टाकायचं. स्पायसी खाऊ आपण.
गॅस कमी करत आहे. दोन्हीने हलवावं लागेल. तिचे नूडल्स बनवून तयार आहेत. तर सियाच्या मावशीनी म्हणजे अदितीनी एवढे मस्त असे नूडल्स बनवले. तुम्ही इकडे माझं एक्सप्रेशन बघून नक्कीच समजू शकता की कसे होते नूडल्स. तेवढ्या वेळामध्ये सिया तिकडे काय करते हे बघायला गेलो आम्ही. तर मावशी जयपूरला गेली होती राजस्थानला. तिकडनं तिने या 4 बांगड्या आणल्या, लाखच्या बँगल्स. एवढं सुंदर होती डिझाईन. फक्त जस्ट सियाला दिली अशी दाखवायला तिने दणकन घेतली आणि आदळली तर ती एक गेली फुटून. लहान मुलांच्या हातामध्ये असं काही गोष्टी दिली आणि ते फोडणार नाही असं तर कधीच होणार नाही. ती आमची चुकी की आम्ही तिच्याकडे दिलं. संभाजीनगरला काही 2-3 कामं कंप्लीट करायचे होते तर म्हटलं चला आता थोडासा फेरफटका मारू बाहेर. तर तुम्ही जो रोड बघितला ना किती छान होता ना खड्डेवाला. तर तो होता TV सेंटरचा रोड. तिकडे एक वरद नेत्रालय आहे. तर आज थोडेसे चष्मा बनवायचा होता त्यासाठी तिकडे गेलेले. आता ज्यांना चष्मा लागलेला असतो त्यांनाच हे दुःख समजू शकतो की 6-7 महिने झाले की एकदा तरी डोळे चेक करावेच लागतात. आणि चांगले डॉक्टर आहेत तर मग म्हटलं चला एकदा व्हिजिट करूया. आलोच आहे तर पाणीपुरी खायला चाललोय. आधी ती पार्टी देते. कशाची पण? फिजिक्सचा पेपर आहे आधी तिचा परवा. त्याची पार्टी का? चांगला अभ्यास झालाय तिचा. पाणीपुरी खाताना मला एक गोष्ट नेहमी वाटते, म्हणजे माझ्या डोक्यामध्ये येते की ह्या पाणीपुरीवाल्याकडे म्हणजे सगळ्या मुलींचीच गर्दी असते, बायकांचीच गर्दी असते. माणसांना आणि मुलांना असं वाटत नाही का की जाऊन पाणीपुरी खा. त्याचप्रमाणे जे असे दुसरे ठेले लागलेले असतात ना जिकडे फक्त महिलांच्याच गोष्टी मिळतात, कधीच असं मुलांच्या काही गोष्टी ठेवल्याय माणसांच्या ठेवल्याय, कारण की ते यांच्या ट्रॅपमध्ये फसतच नाही. इसमें कौन सा कलर है और ये वाला ब्राउन. ती ब्लॅक कलरची आणि आदितीने घेतली पिंक. 20 रुपये कमी करायला तयार नाही भाऊ. तर मीच म्हणते 20 रुपये कमी करायला तयार नाही भाऊ. आणि मीच तिथे 2 चप्पल घेऊन आली. म्हणजे आता काय म्हणणार. तर गेलो होतो पाणीपुरी खाण्यासाठी आणि जवळपास 1 किलोमीटर जावं लागतं तेव्हा तो ठेला लागतो पाणीपुरीचा. म्हणजे ज्याची टेस्ट चांगली त्यावाल्या, नाही तर बाकीच्या खूप साऱ्या पडलेल्या असतात. 50 रुपये. तर पाणीपुरी खायला गेलो आणि आज सकाळी मम्मी पप्पा पण आले होते मला घेण्यासाठी. तर जे उर्वरित कामं होते माझे संभाजीनगरला ते करून घेतले, कारण की खूप दिवसानंतर जाणं येणं होतं आणि मग डोक्यामध्ये काही विचार करून ठेवलेलं असतं की तिकडे गेल्यानंतर हे करायचे ते करायचे. सोबतच जसं मी म्हटलं की मावशी गेली होती जयपूरला, तर तिने माझ्यासाठी हा लेहेंगा आणला, सियासाठी दुसरा छोटावाला आणला, काही बँगल्स आणल्यात. खूप सारी शॉपिंग करून आली आहे. 3 ते 4 दिवस औरंगाबादलाच राहिलो. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरलाच राहिलो. आधी त्याचं नाव औरंगाबाद होतं. तर तोंडामध्ये एवढं औरंगाबाद पडलं आहे ना की संभाजीनगर कधी कधी येतच नाही. तर काम झाले, जसं की मी म्हटलं मम्मी पप्पा आले होते, मग आता निघालो आहे गावाकडे. तर साधारण तिथून 60 किलोमीटर आहे संभाजीनगरवरनं माझं गाव. तर जाण्यासाठी 1.5-2 तास लागतात. ट्रॅफिक असेल तर जरा जास्त वेळ लागतो. तर असा होता माझा मावशीच्या घराचा व्लॉग. तर भेटू लवकरच सियाच्या जावळाच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.